आहेत तुझ्याकडे? लाकडं भरपूर झाले. तरी ह्या आहेत. चल पावसात मुंबईला पण जाल. मुंबईला तिथं असलं असतं जरा बरं, तरी मुंबईत तर अगदी हे गवता बिवता काढा, चांगली करा, घराभोवती राहायला पण बरं वाटत ना. तर आता थोडा वेळ बसलो होतो, बघा माझी बॉडी सगळी भिजली आहे एवढं मळा बसून. तर आता हे जे आपण घनजीवामृत आणलेलं आहे, आपण काही केमिकल वापरत नाही. घनजीवामृत होता ह्या प्रत्येक ह्याच्यावरती थोडं 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 टाकून घेतो आणि मग हळद लावायचे. तर आता पाठीमागे आलो, तिथं आम्ही हळद ठेवली होती जपून. तर त्याची रोपं आली आहेत वरती. आता रोपं आहेत ती काढायची आहेत हळद लावण्यासाठी. तर तुम्हाला दाखवतो कुठे रोपं लावली होती ते. हे बघा, ही लावलेली होती ती हळद, त्याची ती रोपं उंच झालेत. आता हळूवारपणे काढायला लागते. तर आता थोडी थोडी काढते. तर आता हे एवढेच काढलेत. ते घेऊन होतो एका मळीत लावायला, बघूया कितीसे लागतात ते. अजून बाकी आहेत, तर आत्तापुरी नंतर घेऊन जा. ते काढायला थोडासा त्रास होतो आहे, खाली आहेत तर हळू काढूया. तर चला, आता ती हळद घरातून आणली आहे. तर मग आपल्याला 1 फुटाचं हे अंतर आहे, 1 फुटाच्या अंतरावरती आपल्याला हळद लागवड करायची. तर काकीने सांगतो, काकी आणि मी एकदा आम्ही हळद लावतो. हां, तर चला, आता 1:30 वाजलेत आणि हां हां जेवायचा टाईम झाला आहे. आता जातो घरी, जेवतो आणि मग येतो. चला मित्रांनो, आता 2 सकाळी ओंडे लावून घेतले होते आणि आता अजून थोडीशी हळद लावायची आहेत. तर ते लावून घेतो आजच्या दिवसात, कारण पाऊस येईल सांगू शकत नाही. त्यामुळे पटापट जसे ओंडे करत जातो तसे
लावत जातो आहे. आपले खालच्या 3 चोंडे आहेत अजून, ते 3 चोंडे पण करायचे आहेत. पण ते आज एका दिवसात नाही करत, जसे जसे होतील तसे करून घेतो. तर काकी पण आलेत जेवण वगैरे, तर आता लावायला सुरुवात करतो. तर आता इकडे अशी हळद लावून झाली आहे आमची, सगळ्या वंड्यावर लावलेली आहे 1-1 फुटावरती. आता ताई आणि काकी खाली गेलेत, तिथे एक चोंडा तो करून घेऊ आज दिवसभरात. चला आता आमची हळद लावून झाली 2 चोंडे. चोंड्यामध्ये राहते हळद, वरचा चोंडा झाला. आता संध्याकाळचे जवळजवळ 6 वाजले. तर आम्ही दोघंच होतो त्याच्यामुळे थोडा जास्त वेळ गेला. अजून 2 चोंडे आहेत खालचे, इकडचे आणि या साईडचं. तर ते आता बुधवारी करायचं आहे. ते राजभाऊ वगैरे येणार आहे. तर आजच्या दिवसामध्ये एवढं दाखवायचं होतं, एवढंच दाखवता आलं. भेटू पुढच्या भागामध्ये. चलो प्रकाशदा. हां प्रकाशदा इथे अगरबत्ती वगैरे लावतोय, पूजा झाली वाटते त्याची. हां होय. चल रे.